टीव्ही नाईनचाच एकच आहे, नॉर्मली 4 असतात. ट्रॅफिकमध्ये अडकला असेल मुंबईत. पालिका कार्यालयात आला होता, काय नेमका विषय होता? नाही, पालिका कार्यतर्फात आम्ही आमच्या वॉर्डमध्ये जे काही रस्त्याची कामं असतील, फुटपाथची कामं असतील, ह्याच्यावर थोडं फोकस करत आहोत. जे अनधिकृत हॉकर्स आहेत ते थोडं मोकळं करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. आणि साधारणपणे जे गार्डन्स किंवा ओपन स्पेसेस आहेत ते नीटनेटके कसे करता येतील ह्याच्यावर आमचं पूर्ण आता लक्ष फोकस्ड आहे आणि ते आम्ही करत आहोत. तसंच आमचे नगरसेवक जे आहेत ते त्यांच्या वॉर्डात त्यांची कामं करत आहेत. खरं तर स्वीकृत नगरसेवकांचा सध्या विषय प्रचंड चर्चेमध्ये आहे. आपल्याला 3 ते 4 स्वीकृत मिळणार होते, अशामध्ये मनसेने मागणी केली होती. मात्र ते मिळत नाही असं दिसतं. संजय देशपांडेचे स्टेटस खूप चर्चेमध्ये आहे की पोत्या मानाचं अशा पद्धतीने. नाही, मी तेही बघितलं नाही आणि मला ही चर्चा काय चालली मला त्याच्यावर काही माहिती नाही आहे. परंतु जर मनसे असा प्रस्ताव आला तर अशा पद्धतीने आपण स्वीकृत. नाही, जर तर तर बोलून उपयोगच नाही आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहत असाल की आम्ही आत्ता मुंबईचे सगळे जे नगरसेवक आहेत आमचे पासच ते आणि जे कोणी स्वीकृत असतील किंवा ज्या समित्या बनतील ते देखील मुंबईसाठी सगळे एकत्र लढत आहोत. मुंबईच्या विरोधात जी भाजप मुंबई खाण्याचा प्रयत्न करते, मुंबई विकण्याचा प्रयत्न करते, त्याच्या विरोधात लढत आहोत. तुमच्या पक्षामध्ये राज्यसभेच्या सीटसाठी 2 मतप्रवाह पाहायला मिळतात. काल तुम्ही एक वक्तव्य केलं, आज राऊत देखील असे म्हणाले की पवार ज्येष्ठ आहेत, त्यांचा देखील विचार करू. काय म्हणजे नाही, बघा, कुठचंही मतप्रवाह असे 2 वेगळे नाही आहेत. आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे. जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे. दुसरं म्हणजे अर्थात, आणि मी व्यक्ती म्हणून म्हणत नाही आहे किंवा कुठच्या व्यक्तीबद्दल म्हणत नाही, त्यांच्याबद्दल आदर आहेच, पण आम्ही पक्ष म्हणून म्हणत आहोत. जर 2 पक्षांचा विचार केला तर आत्ता सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, कुठच्या युत्या आहेत, कुठच्या आघाड्या आहेत, ह्याच्यावर देखील थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला विलिनीकरणाचा विषय सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आत्ताच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या त्याच्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. मुंबईत पण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक जी होती ती आमच्यासोबत लढली, नंतर एकनाथ शिंदेंना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आठवत असेल 2020 साली देखील अशीच एक विनंती आली होती आणि आमची एक सीट ज्या प्रियंकाजी आहेत त्या राज्यसभेत गेल्या, पण दुसरी सीट जी होती ती राष्ट्रवादीला दिली होती. पण दुसऱ्या राऊंडला आपण पाहिलं असेल 2022ला संजय राऊतजी जिंकून आले, पण आमचे दुसरे जे होते संजय पवारजी ते त्या दिवशी पराभूत झाले. आणि म्हणून हे सगळं राजकारण बघत असताना, जी काही मतांची समीकरणं ती बघत असताना, संख्याबळ बघत असताना आमचा दावा हा ठाम आहे. आणि दुसरं म्हणजे ही जी काही चर्चा होईल ती अर्थात मातोश्रीवर होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काँग्रेसशी देखील चर्चा करणं गरजेचं आहे, कारण काँग्रेस देखील मित्रपक्ष आहे. अजूनही जी आमची काँग्रेससोबत काही चर्चा झाली त्याच्यात हा विषय जो आहे कोणाला सीट गेली पाहिजे याच्यात कुठेही आलेला नाही आहे. आणि म्हणून पक्षाचं जे मत आहे ते एवढंच आहे की ही जागा राज्यसभेची ही शिवसेनेचीच आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का? एक मिनिट. म्हणजे मी बघितलंच नाही, कशाला. सर, याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे का की आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बघा, संभ्रमाची जी भूमिका आहे, मी कोणाबद्दल काही म्हणत नाही. मी पक्ष म्हणून पक्षीय राजकारण म्हणून म्हणत आहे. मी कुठच्याही व्यक्तीबद्दल बोलत नाही. पवारसाहेबांबद्दल आदर आहेच, पण जर पक्ष म्हणून बघितलं, जर विरोधी पक्ष म्हणून बघितलं तर मी माझ्या पक्षाची भूमिका पक्ष म्हणून मांडत आहे दुसऱ्या पक्षांच्या बाबतीत. आणि काँग्रेसनं स्पष्टपणे भूमिका घेतली की सातत्यानं ही संभ्रमाची भूमिका जर ठेवत असतील तर वेगळा निर्णय अजून काँग्रेसला देखील कोणी संपर्क केला नाही आणि हेच आमचं म्हणणं आहे की ही चर्चा झालीच नाही की कोणाला मिळालं पाहिजे. पण जर आपण पाहिलं तर संख्याबळ आणि जी काही रोटेशन असतं त्याच्यात ही सीट आमची आहे. आणि आमची म्हणत असताना अर्थात आम्ही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी एकत्र आमच्यासोबत आहे ती आहे. हर्षवर्धन सपकाळांनी चंद्रपूरबाबत पुन्हा एकदा असं म्हटलं की ठाकरेंच्या सेनेने आम्हाला तेव्हा तिथे मतदान करायला हवं होतं. पुन्हा एकदा चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजपनी आपण पाहिलं असेल कुठे कुठे काय काय केलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे स्थानिक पातळीवर जे काही राजकारण चाललेलं, काँग्रेसमध्येच 2 गट होते. एकमेकांचे नगरसेवक मला वाटतं एका बसमधून पळवण्याचा देखील प्रयत्न झाला. बरं, आमच्याबरोबर बोलत असताना आमचेच लोक फोडण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यावर तिथे स्थानिक लोकांनी आमच्या रिॲक्ट केलंच आहे. भिवंडीमध्ये आपण जर पाहिलं तर बीजेपी जो फुटलेला जो गट होता, पण एकच आहे ना की काँग्रेसने देखील हे लक्षात घ्यावं की आता राजकीय जर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर केंद्रात पण असेल किंवा राज्यसभेत पण असेल, आता अनेक विषयांवर आमचा लढा हा देणं चालू असतं. संविधानासाठी आम्ही एकत्र लढत आहोत, राहुलजी जे लढा देतात त्याच्यात आम्ही एकत्र लढत आहोत. धारावीच्या विरोधात
कोण नक्की राज्यसभेत विरोधात लढत आहे हे देखील तेवढंच बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून शिवसेनेचा आवाज मग त्या प्रियंकाजी असो किंवा संजय राऊतजी असो हे दोघंही पुन्हा एकदा तिथे जाणं किंवा शिवसेना म्हणून 2 सीट्स तिथे असणं हे काँग्रेसला देखील तेवढंच चांगलं आहे. एप्स्टिनचा मुद्दा सध्या खूप गाजतो आहे. एप्स्टिन फाईलच्या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकरांना काही वेळा अरे आता तेच उत्तर दिलं मी. एप्स्टिन फाईलचा सध्या खूप प्रचंड मुद्दा गाजतो आहे. प्रकाश आंबेडकरांना असं म्हटलेलं आहे की कुठेतरी मोदी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन त्यांच्या फाईल्समध्ये त्यांचे व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. या दबावाखाली येऊन भाजप अमेरिकेला कशा पद्धतीनं मदत करतायत त्यांच्या दबावाखाली चुकतायत. मला असं बघा 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात. हे आंबेडकर साहेब जे म्हणाल त्याच्यावर मी आत्ता काही वक्तव्य करणार नाही कारण ते मी आत्ता तुमच्याकडून ऐकतो, अजून पाहिलं नाही आहे. पण 2-4 गोष्टी प्रामुख्याने ज्या दिसतात ते आहेत. हरदीप सिंग पुरी यांचं नाव हे 2-3दा नाही तर 17 की 18 वेळा भेट झाली इप्सिनबरोबर ह्याच्यात आलेलं आहे. आता इंग्लंडमध्ये आपण पाहिलं तर इंग्लंडमधल्या राजघराण्याच्या एका व्यक्तीवर काल अटक झालेली आहे. हा म्हणजे तिथे कायदा कसा चालतो हे खरोखर बघण्यासारखं आहे. पण इथे अजूनही ह्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही आहे. दुसरं म्हणजे एका चॅनल ते आता तुम्ही कट कराल जे चॅनल आहे ते, पण त्यांचे जे एडिटर आहेत ते एकमेव आहेत जगभरातले ज्यांनी इप्सिनला डिफेंड केलं. का तर मोदी सरकारनं डिफेंड करायचं आहे. आणि हे सगळं असं चित्र असताना आपण आपल्या देशामध्ये नेमकं कुठे चाललो आहे. आणि हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला इंडो US डील त्याच्यातून नक्की स्पष्टता आली नाही आहे. आपल्या शेतकऱ्यांचं काय होणार, डेअरीच्या फार्मर्सचं काय होणार हे कोणालाही माहिती नाही आहे. दुसऱ्या बाजूला ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सीजफायर नेमका का झाला हे देखील माहिती नाही आहे. बिग वनमध्ये ज्या पद्धतीनं सध्या मुस्लिम लग्नाचे प्रचंड कुठे बिग वनमध्ये त्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय? कारण मुलीला स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माझ्या संमतीने लग्न करत आहे. मात्र त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर संक्रांत जगताप असतील यांची बाजू आता ह्या पातळीवर मला जायचं नाही. हे लग्न कोण करत असेल तर कोणाला काय त्रास असेल. साईनाथ दुर्या आता नावं ती अनेक माझ्याकडे वेगळी वेगळी आलेली आहेत पण आपल्याला जेव्हा नावं येतील तेव्हा कळतील अधिकृत. इच्छुक आहे तुमच्याकडनं एक सिद्ध नगरसेवक पण काय आहे की मनसे हिंदी मागणी केली असेल तर मनसेने मागणी केली असेल AI सबमिट हुआ है। AI सबमिट के दौरान कांग्रेस के कुछ लोग सर प्रोटेस्ट करने गए, उन्होंने किस तरीके से इस आंदोलन को देखते हैं? देखिए AI समिट पहले दिन से ही बहुचर्चित है. पहले दिन में अगर आप देखें तो जो सिक्योरिटी लगाई गई लास्ट मिनट को एक रील बनाने के लिए 6 घंटों के लिए पूरे दुनिया में हमारी बदनामी हुई, देश की बदनामी हुई. क्योंकि जब कोई भी VIP मूवमेंट होती है या प्राइम मिनिस्टर मूवमेंट होती है तब बहुत सारे लोगों के लैपटॉप कुछ चुराए गए, कुछ गैजेट चुराए गए. फिर बहुत सारे फाउंडर्स जो है या एंटरप्रेन्योर्स है, इनोवेटर्स है, उन्हीं के समिट से बाहर रखा गया. तो दुनिया भर में बदनामी तो हुई. फिर जो क्या वो गलगोटिया यूनिवर्सिटी दुनिया भर में बदनामी तो की गई. और ऐसे ही पूरा ये जो AI समिट है अगर आप देखें तो अगला AI समिट अभी जिनीवा में होने जा रहा है. आज तक जो भी AI समिट हुए कहीं भी राजनेताओं के चेहरे नहीं लगे, प्रधानमंत्रियों के चेहरे नहीं लगे, सिवाय एक जगह अपना देश. तो हर जगह क्यों राजनीति होनी चाहिए. ये दोनों जो प्रमुख पार्टी है इन्होंने थोड़ी इस पर मंथन किया जाए. देखिए ऐसे वो कॉमनवेल्थ गेम्स में भाजपा ने आंदोलन किया था. अन्ना के आंदोलन के माध्यम से हमें भी बहलाया गया था और दुनिया भर में बदनामी की गई थी कि भारत एक भ्रष्ट देश है, तब भाजपा ने ऐसे किया था. तो ऐसे कोई भी पार्टी ना करे. लेकिन वही मैं कहना चाहता हूँ कि गलगोटिया हो या प्रधानमंत्री जी के जो और जो रेल मंत्री है उनके साथ जो सिक्योरिटी हो, वो जो पूरा बंदोबस्त लगाया गया था, कल भी मेलो मेल चल रहे लोग, तो ये भी उचित नहीं है. ये प्रोफेशनल समिट है, इसे प्रोफेशनली ही कंडक्ट किया जाए, पॉलिटिकली कंडक्ट नहीं किया जाए. पिक्चर है उसको सांप्रदायिकता दिखाई दी जाए। ये ऐसे बकवास पे आप ज़्यादा ध्यान न दीजिए. ये चुनाव आ रहे तो हो रहा है. हरदीप सिंह पुरी का जो ईस्टर्न फाइल में नाम आया है उसको लेकर क्या है? नहीं, बात बहुत ही गंभीर है. दुनिया भर में जहाँ जहाँ जिसका नाम इप्सिन फाइल्स में आया है वो एक तो इस्तीफा दे रहे हैं, नहीं तो निकाला जा रहा है. शायद हमारा ही एक देश में एक ऐसी सरकार है जहाँ एक TV चैनल मोदी सरकार को डिफेंड करने के लिए इप्सिन को डिफेंड कर रहे हैं और दूसरा हमारे देश में ही हमारी जो केंद्र सरकार है शायद ऐसी है दुनिया भर में जो एक मंत्री जिसका नाम 17-18 बार आया है मुलाकात इप्सिन से करने वक्त, उनका भी इस्तीफा नहीं लिया, ना उनको सैक किया है. तो दुर्भाग्यपूर्ण बात है क्योंकि इप्सिन जैसी गंदी हरकत है मुझे नहीं लगता दूसरा कोई भी सोच सकता है. राहुल गांधी जी कल मुंबई में आ रहे हैं. जो RSS वाला केस था उसको लेकर भिवंडी तो वाला, आप उनको पूछे, उनके सवाल है जो. लेकिन जो RSS ने डिफेमेशन केस किया है अरे वो उन दोनों के बीच में हम क्यों हर जगह हाथ डाले अपना. सर इसको संबंध तुम्ही ट्विट केलं एकनाथ शिंदेवरती टीका
केली आहे, काय प्रेफरन्स आहे? बघा, एक सोपी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. आमचं मत हेच आहे की मुंबई असो किंवा कुठचंही शहर असो किंवा कुठचाही जिल्हा असो, तिकडे जी ओपन स्पेसेस आहेत, मैदानं आहेत, ती मातीचीच राहिली पाहिजेत, मोकळीच राहिली पाहिजेत. जसं फेकनाथ मिंदे बिल्डरांच्या घशात टाकण्याचा प्रयत्न करतात, ते आम्ही होऊ देणार नाही.